या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल। होळीचा सण उत्सवात साजरा केल्यानंतर होळीपासून तयार झालेल्या राखेपासून धुळवड खेळण्याची परंपरा हिंदू धर्मात अनेक वर्षापासून सुरू आहे आणि स्टोरुडी परंपरा याला तिलांजली दिली जाते। होळीच्या सणाच्या 5व्या दिवशी महाराष्ट्रातील काही शहरात रंगपंचमी साजरी केली जाते। रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना रंग लावून रंगोत्सव साजरा करण्यात येतो। कोरडा रंग आणि ओला रंगाद्वारे रंगपंचमी साजरी करण्यात येते। सोलापुरात असाच काहीचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळाला असला तरी विडी घरकुल भागातील गोंधळी वस्ती भागातील लहान मुलांमध्ये वेगळ्याच पद्धतीचा रंगोत्सव सुरू होता। या ठिकाणी लहान मुलांमधील एका मुलाला हातगाडीच्या एका टपावर झोपवून त्याची तिरडी यात्रा काढण्यात आली। हा उद्देश लहान मुलांचा वेगळा असला तरी खऱ्या अर्थानं रंगपंचमीच्या दिवशी काढली जाणारी प्रेत यात्रा ही खऱ्या मृत व्यक्तीची नसते, तर ती वाईट प्रवृत्ती, अहंकार, मत्सर, दुष्ट विचार यांचं प्रतीक मानली जाते। गावातील लोक एक प्रतिकात्मक प्रेत तयार करून त्यांची मिरवणूक काढतात। याचा अर्थ असा की समाजातील वाईट प्रवृत्तीचा अंत व्हावा। होळीपासून सुरू झालेला उत्सव रंगपंचमीपर्यंत चालतो। रंगपंचमीच्या दिवशी प्रेत यात्रा काढून हिवाळा संपून नवीन ऋतू आणि नवजीवन सुरू होत असल्याचं प्रतीक मानलं जातं। जुन्या गोष्टींचा अंत आणि नव्या जीवनाचं स्वागत असा यामागचा भाव असतो। या प्रेत यात्रेत गावातील तरुण ढोल ताशा वाद्य रंग उधळत सहभागी होतात। काही ठिकाणी लोक विनोदी पद्धतीने रडण्याचं नाटक करतात। यातून समाजात हास्य, आनंद आणि एकोप्याचं वातावरण निर्माण होतं। काही ठिकाणी या प्रथेचा उद्देश मृत्यूची भीती दूर करणं, जीवनातील अनित्यता समजावून सांगणं असं मानलं जातं। रंगपंचमीच्या दिवशी काढली जाणारी प्रेत यात्रा ही प्रत्यक्ष मृत्यूशी संबंधित नसून ती वाईट प्रवृत्तीचा अंत, होळी उत्सवाचे सांगता आणि सामाजिक आनंद एकात्मतेचं प्रतीक म्हणून काढली जाते। अशा पद्धतीने काही भागात काढण्याची पद्धत आपण पाहिली असेल तर शहरात रविवारी अनेक ठिकाणी गल्लीबोळात मंडळाच्या वतीने सोसायटीमध्ये साऊंड सिस्टम लावून गाण्याच्या तालावर नाचत महिला व पुरुषांनी एकत्र येत रंगोत्सव उत्साहात साजरा केला। दिले की किंवा तिथे रोडवर दिले की दार कोण गेले की दार बनव दार देतो देतो
सुनील नगर, MIDC, नीलम नगर, विनायक नगर, सिद्धरामेश्वर नगर, बोळकोटे नगरसह आजूबाजूला असलेल्या नगराच्या सोयीसाठी सर्व सोयीनियुक्त व आपल्या बजेटमध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध. श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुखसोयी युक्त आधुनिक रूप फक्त कोंडाल फंक्शन हॉल मध्येच. प्रशस्त मंगल कार्यालय, सुंदर व भव्य स्टेज, दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली. लग्न असो वा साखरपुडा, वाढदिवस, गेट टुगेदर, निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन, सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडाल फंक्शन हॉलच. विशेष सुविधा, भव्य व मोठा हॉल, सुंदर प्रवेशद्वार, विस्तीर्ण भोजन कक्ष, आकर्षक व नयनरम्य वातावरण, याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम, वास्तुशास्त्रानुसार रचना व निसर्गरम्य व शांत परिसर. आजच बुकिंग करा. बुकिंग साठी संपर्क 84 21 54 11 28 93 59 48 11 95 79 72 06 72 07. पत्ता कोंडाल फंक्शन हॉल, विनायक नगर शेजारी, कोंडाल शाळेलगत, MIDC मागे, सोलापूर.